हॅलो हॅलो, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमची सकाळ ही अशी डान्सने सुरू झाली आहे. आज तुषार घरी आहे तर किती मजा आहे तिची बघा. आणि वातावरण आज पण असंच आहे, एकदम ढगाळ धुकाट. खूप झोप येते यार. ऑफिसचं काम करावं वाटत नाही. ऑफिसचं काम पण चालू आहे आणि सोबत जेवण पण. सो एवढं सगळं एकत्र करायचं, इट्स अ टास्क. वीराला परत झोप म्हटल्यावरती झोपतो. किती छान कसं झोपलं, छान छान गोडूला माझं. आजकाल ना तिला हे पियानो वाजवायला खूप आवडतं. कुठे चालला वीरा तू? बाहेर चालले तुम्ही दोघे जण? वाव. हा घ्या चष्मा घाला. हे बघ इथं पडलेला आहे, घाला. कसा घालणार तू बाबू? तू उलटा सरळ करा. सरळ सरळ इकडे सरळ करून देऊ. सरळ करून देऊ. तसं नाही, सरळ सरळ करा बाबू. तसं नाही राहणार. हा ईशा. ओ येस माय डार्लिंग, गो नाव. बाय वीरा, आय लव्ह यू. कसं चाललंय फिरायला? सो आज दिवसभर मला व्लॉग काही शूट करता नाही आलाय, कारण ऑफिसचं खूप काम होतं आणि त्यात हे असं वातावरण बघून इच्छा नव्हती होत. कसं तरी ऑफिसचं काम आज मी कंप्लीट केलं आहे आणि आता जस्ट कॉफी प्यायला बसणार आहे. सो इथून पुढचा दिवस आय ट्राय टू रेकॉर्ड. बघू, कधी कधी दिवस असे जातात ना की काही करावं नाही वाटत, बट देन करावं लागतं. सो चला कॉफी पिऊयात. कॉफीसोबत ना केक खायची इच्छा झाली म्हणून मी आज पार्लेजीचा केक बनवणार आहे. बऱ्याच वेळा बनवते मी. म्हणजे हे फोडायचे, यात घ्यायचं, त्यात दूध टाकायचं, बेकिंग सोडा टाकायचा आणि मायक्रोवेव्ह करायचं. खूप इझी आहे. 1.5 पॅकेट घेतलं आहे मी. आता हे असे दुधात जरा भिजवायचे बारीक होईपर्यंत. आता मी बेकिंग पावडर टाकली आहे, बेकिंग सोडा नाही आहे माझ्याकडे, तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं. काही लम्स असतील तर ते व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि मऊ करायचं आणि फक्त 2 ते 3 मिनिटं ते मायक्रोवेव्ह करायचं. आपला केक रेडी. हे बघा असं काहीसा दिसतोय 3 मिनिटात केक. कॉफी आणि केक रेडी आहे. आता फक्त तुषारची आणि वीराची वाट बघते मी. एक गोष्ट सांगते तुम्हाला. आता हे वीरा खाली गेली आहे, तुषार खाली गेलाय, पण वीरा जेव्हापासून खाली गेली आहे ना तेव्हापासून घर एकदम शांत शांत वाटते. असं वाटते काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे जेव्हा लहान मूल घरात असतं आणि नंतर जसं ते मोठं होतं आणि शांत होत जातं, घर किती शांत होतं यार. म्हणजे खूप जास्त शांतता वाटते मला ही. आता असं झालंय कधी येते ती खालून वरती. म्हणजे ती खूप सतावते ना, तेव्हा असं वाटतं यार थोडा वेळ तरी शांत राहा ना तू. पण हो, खूप शांतता वाटते घरात लिटरली. आणि आमच्या मॅडम मस्त फिरून आल्यात. कुठे गेलती बाबू तू? फिरायला गेली ती ना. घर किती शांत झालं बाबू. तू घर गेली तर भारी. घुसुंडाला गेलती? ओके, घसरगुंडीला गेलती. पण तू घसरगुंडीला नाही गेली, तू खाली फिरून आली ना फक्त. तू गेली तर घर किती शांत झालं माहितीये. धर तुला केक देते, चल केक खा. केक. चला कुठे चाललाय? शॉपिंगला नाही चाललो बाबू आपण. मम्माचा चष्मा बदलायला चाललोय आपण. चला जायचं. वीरा पलट, वीरा पलट. आम्ही आलोय ओपन मॉलला बिकॉज एक 3 आठवड्यापूर्वी मी चष्मा घेतलेला
जो की मी रिटर्न करून दुसरा घेणार एक्सचेंज करून, कारण तो व्यवस्थित फिट नाही होत आहे आणि त्याचे ग्लासेस खूप पटकन स्मज होत आहेत. आमचं चष्म्याचं काम झालंय. मला ना इकडची ही पॉलिसी खूप आवडते की आपण 30 डेजमध्ये रिटर्न किंवा एक्सचेंज करू शकतो जर तुम्हाला प्रोडक्ट नाही आवडलं, जरी ते प्रिस्क्रिप्शन ग्लासेस असले तरी, म्हणजे तुमचे नंबरचे ग्लासेस असले तरी. सो आम्ही ते रिटर्न केले आणि समोरच मस्त बसायला जागा आहे, इथे आलोय आम्ही. वाईब बघा किती छान आहे. वाव, घरी जायची इच्छा नाही होत हे असं सगळं बघितलं की. काय कुंदू आला, आवाज आला आम्हाला गाडीचा, घाबरलो आम्ही. कुठे जायचं, इकडे जायचं हो ना. बस कसं डान्स करतो. कुठेही जा, मला गाणं ऐकलं की डान्स करायला खूप आवडतो, खूप. कसं डान्स करतोय बघा आम्ही. ही आम्हाला एवढी पळवते ना आता, खूप पळवते खूप. हे बघा आता कुठे चढायचंय. सो मी ना चष्मा घेतला होता 3 वीक पूर्वी आणि चांगला म्हणजे प्राडाचा चष्मा घेतला होता मी पहिल्यांदा एवढे पैसे घालून. आणि काय होतं ना, त्याची काच पटकन स्मज होते, म्हणजे त्याच्यावरती असं पूर्ण धुसर होते आणि मग काहीच दिसत नाही. सो मला तो 30 डेज रिटर्न पॉलिसी असल्यामुळे ना मी त्यांना म्हटलं की मला रिटर्न करायचं. ते म्हणाले की तू एक्सचेंज पण करू शकते, दुसरी कुठलीही फ्रेम घेऊ शकते जी तुला सूट होईल किंवा तुला त्रास करणार नाही अशी. सो मी तो रिटर्न केला आणि त्यांनी मला एक्सचेंज मध्ये मी प्राडाचीच घेतली नवीन फ्रेम जी मला हवी होती ती. फक्त थोडासा डिफरन्स होता तर तेवढा डिफरन्स मी पे केला. पण आय एम हॅपी की 3 दिवसांमध्ये तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन नसेल तर कस्टमरला ते लोक पुन्हा एक्सचेंज किंवा रिटर्न देतात. मला हे पाहून खूप छान वाटलं. इंडियामध्ये असं काही होत नाही, एकदा नेलं की झालं. खराब झालं तर ते तुमचं, जर का तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर कव्हर होतं, नाही तर नाही. आणि आता माझ्याकडे 1 वर्षाचा इन्शुरन्स पण आहे की जर त्याला स्क्रॅचेस आले, काही झालं तर मी $50 देऊन मी नवीन पेअर घेऊ शकते, म्हणजे नवीन, लिटरली नवीन मिळणार मला. सो आय एम हॅपी विथ माय परचेस नाउ. वीरा, तू आज काय काय केलं ग? काय काय केलं तू? खेळली, खूप धमाल केली आज वीराने. डान्स केला सगळीकडे आज, मस्त मस्त है ना वीरा? हो, डान्स केला गाण्यावरती. टीव्ही बघितला. असं होतं गाणं? हो, छान छान होतं गाणं, छान छान होतं. आता आपल्याला घरी जायचं आणि काय करायचं? दूध प्यायचं, भाता खायचा आणि झोपायचं, हे ना वीरा? थोड्या वेळापूर्वीच घरी आलोय. वीराला जेवण करून झोपवलंय आता. आणि आता मला पण थोडंसं एडिटिंग करायचं आहे माझं रीलचं आणि यूट्यूबच्या व्हिडिओचं. तेवढं झालं की मी पण झोपणार आहे. सो आजचा दिवस एकदम क्विक शूट केला आहे, जास्त काही केलेलं नाही. होप तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.